गांजा विक्री करणारे 2 आरोपी जेरबंद. 7 किलो 175 ग्रॅम वजनाचा 3,15,250 रुपयेचा मुद्देमाल जप्त. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा सांगली यांची कारवाई. सांगली स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाने सापळा रचून हद्दपार गुन्हेगार आणि त्याच्या मेहुण्याला ताब्यात घेतलं आणि 7 किलो 175 ग्रॅम गांजा आणि मोटारसायकल जप्त केली आहे. हद्दपार इसम नामे हुसैन बादशाह सय्यद आणि त्याचा मेहुणा सोहेल पठाण, दोन्ही राहणार कैकाडी गल्ली मिरज, हे मोटारसायकलवरून म्हैसाळ रोडवरील उड्डाणपुलाजवळ गांजा विक्री करण्यासाठी येणार असल्याची गोपनीय माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जयदीप कोळेकर आणि त्यांच्या पथकातील सुशील मस्के, ऋतुराज होळकर आणि सुमित सूर्यवंशी यांना मिळाली होती. त्यानुसार पथकाने सापळा रचून मोटारसायकलवरून आलेल्या दोघांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडे प्लास्टिकच्या पोत्यामध्ये 7 किलो 175 ग्रॅम गांजा आढळून आला. सोहेल पठाण यास विश्वासात घेऊन त्याच्याकडे चौकशी केली असता तो आणि त्यांच्यासोबत असलेले हुसैन सय्यद यांनी सदरचा गांजा माल जादा दराने विक्री करण्याकरिता आणला असल्याची कबुली दिली. या प्रकरणी स्थानिक गुन्हा अन्वेषण पथकाने दोघांवर अंमली पदार्थ विरोधी गुन्हा दाखल करून दोघांना अटक केली आहे. पोलीस अधीक्षक संदीप घुगे, अप्पर पोलीस अधीक्षक कल्पना बारोकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संजीव झाडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक जयदीप कळेकर, पोलीस उपनिरीक्षक कुमार पाटील, महादेव पोवार, अमोल पैदाळे, अतुल माने, आमसिद्ध खोत, रणजित जाधव यांच्यासह पथकाने कारवाई केली आहे.